जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मंडळी, सहकार विभाग हा एक महत्त्वाचा विभाग आहे. आपण बघतो की कृषी औद्योगिक व्यवस्था असो किंवा ग्रामीण कर्ज पुरवठा असो, वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या सगळ्यांचं नियमन आणि विकास अशी अनेक महत्त्वाची कामं ही सहकार विभागातर्फे केली जातात. आज आपण चर्चा करणार आहोत याच विभागातल्या एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल, आणि ती योजना म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांना. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक ऐतिहासिक योजना मानली जाते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर काय सांगाल ह्या योजनेबद्दल? राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करणे आणि पुन्हा नव्याने शेतीसाठी उभे करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि इतर संकटामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेत. त्यांना दिलासा देण्यासाठी भविष्यात सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद 56 लाख शेतकरी यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना आहे. नक्कीच सर, 56 लाख शेतकऱ्यांना ह्याचा फायदा मिळणार आहे. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव या योजनेला दिलेलं आहे, त्यामागे काही? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी, जलसंधारण, शेती, ग्रामीण विकास आणि स्थानिक न्यायिक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून करण्यासाठी शेतकरी हिताची ही योजना त्यांच्या नावाने समर्पित करण्यात आली आहे. त्यांच्या लोकभिमुख प्रशासनातून प्रेरणा घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. नक्कीच सर. आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नाव म्हणजे खरोखरच एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. सर, आपण काय सांगाल की या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये अशी काय आहेत, काय वेगळेपण आहे? या योजनेतील अनेक वैशिष्ट्ये आहेत. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीबद्दल पुनर्गठित व फेर पुनर्गठित कर्जामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच जमीन धारणेची कोणतीही अट यामध्ये नाही. तसेच या 2 लाखापेक्षा अधिक थकबाकीदार कर्जाला OTS सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. या निमित्तानं कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन, पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यास पारदर्शक आणि आधार प्रमाणीकरणावर आधारित करण्यात आलेली आहे. सहज, सुलभ आणि या पद्धतीने शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचा लवकरच लाभ मिळणार आहे. नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे. ह्या योजनेतून कुठल्या कुठल्या प्रकारची कर्ज, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे? या योजनेमध्ये दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेमध्ये समावेश आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जांना या योजनेचा लाभ मिळत आहे. बरोबर आहे सर. तुम्ही आता ह्या तारखा सांगितल्यात. मला वाटतं की ह्या तारखा सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. या योजनेचा लाभ कोणत्या बँकांच्या कर्जधारी शेतकरी बांधवांना मिळू शकेल? तर यामध्ये राष्ट्रीयकृत बँक आहेत, खाजगी बँक आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था या सर्व संस्थांकडून घेतलेल्या सर्व संस्थांकडून पात्र पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे. म्हणजे बऱ्याच प्रकारच्या बँका ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप आशादायी गोष्ट आहे की या
प्रकारामधल्या बँकांमध्ये जर त्यांचं खातं असेल तर आपल्याला बरं. कर्जमुक्तीचा लाभ आहे तो मिळू शकेल. सर, तुम्ही मगाशी OTS चा हो. उल्लेख केलात, हं. एक वेळ समझोता. तर ह्या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळतो? ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी 2 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांनी 2 लाखावरील स्वतःचा हिस्सा 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यानंतर शासन त्याच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे. 2 लाखापर्यंतची रक्कम जमा करणारे, त्यामुळे पूर्वीच्या पात्र शेतकऱ्यांनी मोठा दिलासा मिळेल. सर, काही शेतकरी बांधव आहेत ते नियमितपणे हो. कर्जफेड करत असतात, हो. प्रामाणिक असतात ते त्या बाबतीत. तर अशा शेतकऱ्यांसाठी म्हणजे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहे का? त्यांना काही विशेष लाभ मिळतील का? यामध्ये प्रामाणिकपणा आणि वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा सन्मान व्हावा, यासाठी शासनाने 2 लाखापर्यंतचं प्रोत्साहनपर ही तरतूद आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आहे. नक्कीच सर. हो. आणि म्हणजे त्यांनाही एक प्रोत्साहन मिळेल की जे नियमितपणे कर्जफेड करतायत, बँकांना पैसे परत करतायत अशा जी. शेतकऱ्यांना. हो. सर, एक मुद्दा असाही येतो की ॲग्री स्टॅकमध्ये आमचं नाव नाहीये असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं. बरोबर. तर जर नाव नसेल तर काय होतं किंवा काय व्यवस्था आहे त्यांच्यासाठी? तर कोणत्याही पात्र शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. पात्र शेतकरी केवळ ॲग्रीटॅगमध्ये नाव नसल्यामुळे लाभापासून वंचित राहणार नाही. आवश्यक पडताळणी करून त्याची नोंदणी केली जाईल आणि त्यांनाही लाभ दिला जाईल. आपण बघतो सर की हे आता सगळं ऑनलाईनचं युग आहे, डिजिटल युग आहे जी. आणि अगदी गावखेड्यापर्यंत डिजिटलायझेशन पोहोचलेलं आहे. हो. तर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी काही काळजी घ्यावी का? याबद्दल आपण काय सांगाल? हो. यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेच्या खात्याशी आधार संलग्न करून आणि शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. या कर्जमुक्ती योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागणार नाही. सर, लाभार्थ्यांच्या यादीबाबत काही हरकत असेल, काही शंका असेल तर मग काय करायचं? तर त्याच्यासाठी पात्र शेतकऱ्याच्या लाभार्थ्याची यादी हे आपण ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक शाखा, सोसायटी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रसिद्ध केलेली जाणार आहेत. कोणालाही हरकत असल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येईल. पडताळणीनंतर योग्य दुरुस्ती करून पात्र लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल. या योजनेत काही घटकांना अपात्र ठरवण्यात येतंय का आणि काय कारण आहे त्यामागचं? या योजनेचा उद्देश गरजू शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे. त्यामुळे विद्यमान माजी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, शासनातील उच्च वेतनधारक अधिकारी, कर्मचारी, आयकर भरणारे हं, जास्त लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, हं. अशा घटकांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन नव्हे तर गरजूवंतांनाच कर्जमुक्तीचा लाभ व्हावा, या योजनेचे वैशिष्ट्य आपले आहे. सर, अनेक योजना असतात. आत्ताच तुम्ही 2017चा पण उल्लेख केलात. जी. तर ही योजना आहे आत्ताची 2026ची. तर ही योजना इतर कर्जमुक्ती योजनांपेक्षा वेगळी कशी आहे? काय वैशिष्ट्य आहे? त्याच्यापूर्वी OTS केलं तर कर्ज वाटप होत नव्हतं. अच्छा. तर यावेळेस आपण शासनाने सगळ्या बँकाला, राष्ट्रीयकृत बँकाला तशा सक्त सूचना दिलेल्या आहेत की ज्याचं OTS केलंय त्या लोकाला कर्ज पुन्हा तेवढं वाटप करायचं. आता हं, भरलो हं, आपण, हं. तर पूर्वी वाटप करत नव्हते. बरं. ही केवळ कर्जमुक्ती योजना नाही. यात आर्थिक शिस्त, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन, हं. जे OTS म्हणतो, पुनर्गठित म्हणतो, कर्जाचा समाविष्ट, जमीन धारणेची अट नसणे, डिजिटल अंमलबजावणी आणि तक्रार निवारण यंत्रणा अशा अनेक नाविन्यपूर्ण बाबी याच्यामध्ये आहेत. सहकार विभाग आहे हा नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विचार करत असतो किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था आहे त्याच्यावरती काम करत असतो. हो. ह्या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने परिणाम होईल आपल्याला काय वाटतं? कर्जमुक्तीनंतर शेतकरी हा पुन्हा कर्ज पात्र होईल. त्यांना वेळेवर नवीन पीक कर्ज मिळेल. आता म्हणल्याप्रमाणे हं, शेतीतील गुंतवणूक वाढेल, उत्पादन वाढेल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून कृषी विकासाला
बळ देणारी व्यापक उपक्रम आहे. नक्कीच सर, भारत हा कृषीप्रधान देश आहे हो. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं हित हे मला वाटतं की आपल्या देशासाठी एक बरोबर. प्रथम कर्तव्य आपण म्हणू शकतो सर. बरोबर. आणि खरीप हंगामाच्या दृष्टीने याचं महत्त्व काय आहे, काय सांगाल तुम्ही? कर्जमुक्तीनंतर पात्र शेतकरी नव्याने पीक कर्ज मी आता सांगितलं. त्यामुळं खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधे आणि शेतीसाठी आवश्यक भांडवल वेळेवर उपलब्ध होईल. याचा थेट फायदा शेती उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्चितपणे होईल असं मला वाटतं. नक्कीच सर. आपण सहकार क्षेत्र हे खरं तर एक मोठं क्षेत्र आहे आणि सहकार क्षेत्रामधून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना, म्हणजे ही योजना तर एक महत्त्वाची योजना आहेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी हा. होळकर योजना. तर तुम्ही इतर योजनांबद्दल किंवा एक सहकार विभाग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो त्याबद्दल काय सांगाल? आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आपल्या पूर्वजांनी सहकारी चळवळीचे ब्रिटिशाच्या काळामध्ये बीज रोवले. मग त्यावेळेस वैकुंठभाई मेहता, पंजाबराव देशमुख, धनाजीराव गाडगीळ, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब, शंकरराव मोहिते पाटील, ते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, या लोकांनी ग्रामीण भागाला आर्थिक उन्नती करायसाठी हे सहकार चळवळीची त्यावेळेस बीज रोवली. त्याच्यामुळं महाराष्ट्राची सहकाराचा दबदबा हे केवळ महाराष्ट्रात आणि भारतात नाही, तर आपल्या या सहकारी चळवळीचा दबदबा जगामध्ये आहे. आज आपण जर बघितलं, महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या बरोबरीने या सहकारी चळवळीमध्ये लोक काम करतात. बरं. काय कारण आहे? आज बँकामध्ये लोक आहेत, कारखान्यामध्ये आहेत, सूतगिरण्यामध्ये आहेत, पतसंस्थामध्ये आहेत, गृहनिर्माण संस्थेत आहेत, मजूर संस्थेमध्ये आहेत, दूध डेऱ्यामध्ये आहेत. आणि अजून आपल्या देशाला देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सरकार की देशाला आपल्याला $5 ट्रिलियन आपल्या देशाची अर्थव्यवस्था करायची. बरोबर. तर आपला देश हा कृषीप्रधान देश. तर आपल्या याच्यामध्येच अजून खूप स्कोप आहे. नवीन तरुणाच्या हाताला काम लागणं, महिलांना त्याच्यामध्ये अजून कामाची संधी उपलब्ध करून देणं. इतर कारखानदारीपेक्षा हाच एक शेतीचा असा व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये आपल्याला खूप अजून आपल्याला काम करता येईल आणि स्कोप आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. मध्यंतरी शास्त्रज्ञानी आणि शेतकऱ्याच्या मेहनतीमुळं संकरित बियाण्याची पैदास झाली. त्याच्यामुळं क्रॉप आपलं बंपर वाढलं. तर आज 140 कोटी लोक या देशामध्ये राहतात. तर त्यांना पुरून आज आपण इतर देशामध्ये एक्सपोर्ट करतोय. बरोबर आहे. हे किमया आमच्या शेतीने केलेली आहे आणि माझ्या शेतकरी राजाने केलेली बरोबर आहे. आहे. आता आपल्याला थोडा पॅटर्न बदलावं लागेल आणि आपल्याला ज्याला नैसर्गिक शेती म्हणतो आपण. मी मार्केटिंग फेडरेशनला असताना तो प्रयोग आम्ही केला होता. एक 5-7 प्रकारचे पिकं आम्ही त्याच्यामध्ये AI असं नावाचं ज्याला लायसन मिळतं केंद्राकडून. पाण्याचं तपासणी केली जाते, माती तपासणी केली जातं आणि प्रमाणीकरण 3 वर्षाला प्रमाणपत्र मिळतं. 3 वर्षांनी त्यांना नैसर्गिक प्रमाणपत्र किंवा मिळतंय. ऑर्गॅनिक शेतीसाठी शेतीचं प्रमाणपत्र मिळतंय. मोहोळची बडी ज्वारी ₹100 किलो आहे. अच्छा. पण त्या ज्वारीचं वैशिष्ट्य काय, तर ते पलीकडल्या गलीत जर ज्वारी भाकरी करत असली आमची गृहिणी, तर इथल्या गलीत वास येतोय. नवीन यायचं तंत्रज्ञान आलंय. यायचं तंत्रज्ञान एवढं शेतकऱ्याच्या हिताचं आहे. आपल्या तरुण पिढीने त्याच्यामध्ये सहभाग झाला पाहिजे. कारण मोबाईल चालवावं लागते. आपल्या सरकारने ₹500 कोटी तरतूद VSIला केलेली आहे. बरं. त्याची किंमत असेल ₹30,000 त्या मशीनची. मग काही कारखाना देतोय, VSI काही देतोय, शेतकऱ्याला 20,000 पर्यंत बसते. तर त्याचा रेंज आहे 2 किलोमीटर. इथं मशीन बसवलं तर 2 किलोमीटर रेंज तो काम करतंय. मग आपल्याला शेती करत असताना माती परीक्षण करतो. माती परीक्षण करत असताना ते माती घ्यावं लागतं प्रत्येक वावरातली 5 ठिकाणची. मग जेवढी शेती आहे ते सगळ्याची माती घ्यावं लागतं, चिठ्ठ्या टाकाव्या लागतात. मग लॅब जिथं आहे तिथं जावं लागतंय आणि मग पुन्हा तपासून यावं लागतं. हे मशीन बसवली की तुम्हाला ह्या वावरात नायट्रोजन किती आहे, पोटॅश किती आहे आणि पॉलॅश किती आहे हे सांगते. बरं. आणि मग तुम्ही पीक कोणतं घेणार आहात? भाजीपाला घेणार आहात का, ऊस घेणार आहात का, कापूस घेणार आहात का, सोयाबीन घेणार आहात, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते AI मार्गदर्शन करतात. तर नैसर्गिक शेती कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करावी किंवा जर आतापर्यंत केली नसेल आणि सुरू करायची असेल तर काय करावं? एकदम खताच्या मात्रा कमी करून जमणार नाही. हां. कारण त्याला सवय लागलेली आहे खत जायची. बरोबर आहे. नायट्रोजनची भरमसाठला घालायची सवय आम्हाला DAP जास्त घालायची सवय आहे.
तर टप्प्याटप्प्यानं खताचा मात्रा कमी करून हिरवळीचे खत घालणे किंवा शेणखत, आपल्याला पहिल्यासारखा ट्रॅक्टर घालता येत नाहीत, कमी घेणं आणि पेरणं, त्या सरीच्या माध्यमातून पेरणे, हिरवळीचे खत वापरणे, अशा प्रकारचं आपल्याला. आणि बिवड जे म्हणतो, बिवड बदलतो. आमच्या ग्रामीण भागात भाषा आहे, दुधळ झाल्यानंतर एकदल. आता नवीन काही लोक आलेत की सारखं एकच पीक घेतलं तर जमत नाही. आपले बाप दादा खूप शास्त्राचा अभ्यास करून काम करायचे. एकदा शेंग घेतली की मग दुसऱ्या वेळेस ज्वारी घ्यायची. अशा पद्धतीचं शेतीचं पिकाचं देखील तंत्रज्ञान आपल्याला वापर करावा लागेल. बरोबर. पण मग खताची मात्रा कमी केल्यावर उत्पादन कमी कमी होतं होईल. का? कमी होईल, पण त्या मालाला भाव तुम्हाला जास्त भेटेल. अच्छा. तुम्ही माल किती काढला त्याला महत्व नाही. शेवटी तुमचं आर्थिक नियोजन जमलं पाहिजे. तुम्ही 20 क्विंटल माल काढला म्हणजे शेतीतलं तुमच्या पिकानं खाद्य खाऊन टाकलं, शेती मोकळी केली. आपल्याला शेतीचं पोत जे म्हणतो, पोत तो कायम टिकला पाहिजे. पुढच्या वर्षी तो कामाला आला पाहिजे. बरोबर आहे. आणि यावर्षी मर्यादित उत्पन्न असलं पाहिजे. 10 क्विंटल जर तुमचा एखादी माल झाला गहू, आणि भाव जर तुम्हाला 2000 भेटला तर पैसे तेवढेच होणार. 20 क्विंटल माल झाला आणि 1000 रुपये भेटले म्हणजे उत्पन्न जास्त काढणं आणि क्वालिटी काढणं ह्याच्यात खूप फरक. आणि ग्रेडिंग महत्वाचं आहे. अच्छा. शेतकऱ्यांनी ग्रेडिंगवर लक्ष दिलं पाहिजे. आडतीला माल नेत असताना घरीच त्याच्या चाळण्या करायला पाहिजे. मी स्वतः शेतकरी आहे. आज देखील मंत्री झालं तर मला अनेक पुरस्कार भेटलेले आहेत, त्याच्यातला मी जाणकार आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्याला आपण आता प्रेझेंटेशन म्हणतो हल्लीच्या भाषेमध्ये, ते खूप महत्वाचं आहे आणि कृषी क्षेत्रातही ते नक्कीच झालं पाहिजे. ह्याही क्षेत्रात तसंच आहे. सर, बँकांमध्ये आता नोकर भरती झालेली आहे, तर त्याच्यामध्ये काही विशेष योजना शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या मुलांसाठी आहेत, तर त्याबद्दल खूप सांगा. महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याच भागातले मुलाला आपल्याच जिल्ह्यामध्ये नोकरी भेट आहे. त्याच्यामुळं आपण कायदा केला की 70% त्या जिल्ह्यातल्या मुलाला प्राधान्य दिलं नोकरीसाठी. आणि बाहेरच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यार्थ्याने तिथे जर अर्ज केला तर 30% त्या लोकांना दिला आपण. बरं. त्याच्यामुळे स्थानिकच्या लोकांना नोकऱ्या मिळतात. पुन्हा सहकारामध्ये अजून एक कालपरा धोरण आणलं, एक कायदा केला कालपराने, की सावकार काही गावामध्ये बघतो आम्ही की आमाच्या फमास त्या ठिकाणी व्याज लावतात, त्याची जप्ती करतात, शेती हडप करतात, अशा आमच्याकडे तक्रारी आहेत. त्याच्यासाठी आपण बँकांनी कर्ज दिलं पाहिजे कंपल्सरी. कायदा आहे. कायदा असताना मी रुलिंग केले, बिल आणले. मग तुम्ही म्हणताल आम्हाला का आणले बिल हे? तर 10 गुंठे जर एका शेतकऱ्याला जमीन असली तर बँकेने त्याला कर्ज द्यावं. अच्छा. पहिलं 20 गुंठे होते, बरं. पण आता मात्र 10 गुंठे. मग कायदा असताना तुम्ही बिल का आणलंय? तर बिल का आणलं तर कायदा त्याला वकील कोर्टात जाण्यासाठी पैसे लागतात. 10 गुंठे जमीन असणाऱ्या माणसाला परवडत नाही वकील लावणं. त्याच्यासाठी आपण तालुक्याला जो असतोय तर त्याच्याकडे अर्ज करायचा आणि त्याला सक्त सूचना दिल्या आहेत की 50 ते 60 दिवसात त्याचा निकाल काढायचा आणि त्याला बँकेकडून कंपल्सर देण्यासाठी भाग पडायचं. बरं. बँकाकडून कमी व्याजाच्या दरामध्ये कर्ज भेटू शकतंय आणि तो स्वतःच्या बाहेर उभा राहू शकतो. सर, जे स्थानिक अर्थव्यवस्था आहे ती बरीचशी आपली पतसंस्थांवर चालत असते, तर पतसंस्थांमध्ये गोल्ड लोन वगैरे अशी काही व्यवस्था आहे का? बरोबर आहे मॅडम, तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय की याच्यापूर्वी गोल्ड लोन देण्याची अशी सुविधा होती, पण आता नवीन एक त्याच्यामध्ये आपण एक रूलच आणले, कायदाच केलाय. बरं. की जर ग्रामीण भागातल्या माणसांनी पतसंस्थेमध्ये जर गेलं तर त्याला गोल्ड लोन आपल्या योग्य दरामध्ये व्याजामध्ये देण्याची व्यवस्था आपण परमिशन दिलेली आहे. अच्छा. आणि ते लवकर त्याला फार वेळ लागत नाही. तुम्ही पतसंस्थेत गेलात 15 मिनिटात तुम्हाला कर्ज पूर्ण होऊ शकतं. 15 मिनिटात तुम्ही दिलं की ते सोनार तिथं असतोय, बघतोय ओरिजिनल सोनं आहे का, वजन बघतोय की त्याच्या 80% त्याला कर्ज येतात. ही नवीन सोय आमची ह्या लोकांनी करणे. तर सावकारच घ्यायचे, 50% पैसे द्यायचे आणि ठेवून घ्यायचे. त्याच्यामुळं ह्या देखील गोष्टीला आळा बसतोय. शेतकऱ्याला सुलभ व्यवस्था होणार आहे, त्याच्यामुळं त्याला लवकर पैसे भेटणार आहेत आणि त्याच्या उन्नतीला मदत होणार आहे. एकूणच सर, पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणखी काय उपक्रम आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांनी काम करावं? असो की पतसंस्था असतो, ह्या सगळ्या ऑनलाईन केलेल्या आहे. आता बँकेमध्ये तुम्हाला भविष्याच्या काळामध्ये आताही लोक बँकेत गर्दी दिसणार नाही तुम्हाला, सगळी ऑनलाईन आहे. घरामध्ये बसूनच पैसे आपण बँकेत खात्यावर टाकू शकतो, घरामध्ये बसूनच पैसे आपण काढू शकतो आणि मोबाईलमध्ये तुम्हाला तुमचं बॅलन्स किती आहे तुम्हाला कळू शकतं. म्हणजे ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर
आपण सगळ्यांनीच केला पाहिजे आणि बँकेने देखील तशा प्रकारचा केलेला आहे. त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. सर, महाराष्ट्राला सहकार चळवळीची खूप मोठी परंपरा आहे. हो. तर तुम्ही आज काय सांगाल, की आजची सहकार चळवळ आणि महाराष्ट्र याबद्दल काय सांगाल? अजूनही आपल्याला ग्रामीण भागामध्ये जे पॅक्टच्या माध्यमातून आमचे गृहमंत्री सहकार खातं निर्माण केलं केंद्रामध्ये. हं, काही ठिकाणी कोल्हापूर भागात, पश्चिम महाराष्ट्रात आहेत सोसायट्या पॅक्ट ह्या. हं. एक सोसायटी श्रीराम नावाची बावड्यामध्ये आहे, मी स्वतः बघितलं आहे. बरं. तर आपल्या संसारामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्या गोष्टी लागतात हं. त्या सोसायटीत उपलब्ध आहे. अच्छा. म्हणजे कापड आहे, धान्य आहे, पेट्रोल आहे, दूध आहे, मेडिसिन आहे आणि शेवटी गावातला सभासद शेतकरी जर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचं जे लागते ना कफन हं, हं, हं. ते देखील सोसायटी पुरवते. बरं. चांगले जर लोक झाले या क्षेत्रामध्ये आणि चांगले आणले पाहिजेत आणि चांगले टिकवले पाहिजेत. सोसायटी किंवा बँक हा विकासाचा अड्डा झाला पाहिजे हं. आणि राजकारण विरहित काम झालं पाहिजे. आणि महाराष्ट्रात आज आपण बघतो, की अनेक शेतकरी बंधू भगिनी आहेत. त्या सगळ्यांना आपण माननीय सहकार मंत्री म्हणून काय आवाहन कराल, काय सांगाल? या निमित्तानं राज्यातल्या जनतेला शासनाचा एक घटक मंत्री म्हणून राज्य शासन शेतकऱ्याच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार बँक खात्याशी संलग्न करावे, आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि शासन व बँकांनी दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता केवळ माहितीलाच प्राधान्य द्यावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्याच्या आत्मविश्वास वाढवणारी, आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी योजना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे. शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने हे राज्य शासनाचं महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आज आपण शेतीबद्दल बोललो, अर्थव्यवस्थेबद्दल बोललो, पतसंस्थांबद्दल बोललो आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला माननीय मंत्री महोदय यांच्याकडून मिळाली. साहेब, आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप उत्तम मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. मला शेतकऱ्याला माझ्या मनातले विचार मांडायची संधी दिलीत. माझं प्रशासन काय काम करतंय, सरकार काय काम करतंय, आम्ही निश्चितपणे शेतकऱ्याच्या पाठीशी माझं सरकार आहे एवढं या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.